सीटांचा प्रश्न उद्याच्या मतदानामध्ये प्रचंड मोठं वातावरण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात. योगींचा बुलडोझर हा संपूर्ण मुस्लिम जगतामध्ये अत्यंत अप्रिय विषय आहे. मोदींची जी सभा झाली मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी सभा रिकामी होती आणि मोदींच्या सभा ओस पडत असताना राहुल गांधींच्या सभा या तुडुंब गर्दीमध्ये आणि विशाल रोड शो मध्ये त्या ठिकाणी चाललेल्या आहे. पहिल्या फेरीमध्ये इंडिया आघाडी प्रचंड मोठ्या आघाडीवर असेल. कोकणचे सुपुत्र म्हणून घेणारे आता कोकणामध्ये नकोशे झालेले आहे. तटकरेंचा पराभव निश्चित आहे. छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून त्यांचा विरोधक हा किती कमकुवत आहे. राजू शेट्टी निवडून येतील यात शंका असण्याचं कारण नाही. निष्कांत शिंदे हे प्रचंड मताधिक्याने उदयनराजेचा पराभव करून निवडून शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागू. ती प्रतिष्ठा निश्चितपणे कामी येईल आणि सुप्रिया सुळे यांचा विजय त्या ठिकाणी होईल. वातावरण हे महायुती किंवा मोदीच्या विरोधात आहे. उद्या 7 मे आहे आणि लोकसभेच्या एकूणच निवडणुकीचा तिसरा टप्पा आहे आणि या टप्प्यामध्ये संपूर्ण देशभरामध्ये एकूण 94 सीटा लोकसभेच्या सीटांचा एक निकाल लागेल. उद्या मतदान होईल आणि या अत्यंत महत्वाच्या अशा ठिकाणी आहेत ज्याच्यामध्ये गुजरात राज्य या ठिकाणी सुरतेला काँग्रेसच्या कॅन्डिडेटने आपला अर्जच मागे घेतला. त्यामुळे विजय झालेलाच आहे बीजेपीचा. त्यामुळे ती वगळून गुजरातच्या अन्य सीटांचा निकाल हा उद्या होईल. गोव्यामध्ये 2 सीटा आहेत. त्याचबरोबर ती 4 आसामला आहेत, 4 पश्चिम बंगालमध्ये आहेत. जवळजवळ 10 या युपीच्या आहेत आणि मध्य प्रदेशच्या आहेत. याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं तर 11 सीटांचा प्रश्न उद्याच्या मतदानामध्ये आहे. कर्नाटकामध्ये अजूनही 14 जागा या निकाली लागायच्या आहेत आणि या संपूर्ण 94 सीटांच्या बाबतीमध्ये कर्नाटकमध्ये भाजपच्या विरोधामध्ये जो प्रज्वल रेवण्णा याच्या संदर्भात जो एक रेपिस्ट म्हणून त्याच्यावरती आता एक एसआयटीच बसलेली आहे. म्हणजे जवळजवळ 3000 व्हिडिओ स्त्रियांचं जी काही प्रचंड अब्रू लुटली गेलेली आहे. एक मणिपूरचा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आपण बघितला ज्या ठिकाणी महिलांवरती प्रचंड मोठा अन्याय झाला. पण या ठिकाणी देवेगौडांच्या नातवाने आणि भाजपच्या नरेंद्र मोदींनी तिथे जाऊन त्याचा प्रचार केला. त्या संपूर्ण कर्नाटकामध्ये आता 14 सीटा ज्या या टप्प्यात उद्याच्या आहेत त्याचा निकाल लागेल. प्रचंड मोठं वातावरण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे. आसाममध्ये सीएचा प्रश्न म्हणजे संपूर्ण मुस्लिम जगतामध्ये हा सीएचा प्रश्न अव्वल दर्जाचा झालाय कारण त्याची नियमावली अमित शहानी जाहीर केलेली आहे. त्यामुळे मुस्लिम नागरिकांना दुय्यम नागरिकत्व मिळणं किंवा ते भारताबाहेर जाणं अशा तऱ्हेच्या धमक्याच आसामचा मुख्यमंत्री शर्मा जेव्हा देऊ लागतो किंवा या देशाचा गृहमंत्रीच देऊ लागतो तेव्हा मुस्लिमांचं मत, दलितांचं मत आणि भारतीय जनता पक्षाचे एकूणच महिलांविषयी, कामगारांविषयी, शेतकऱ्यांविषयी जे मत अत्यंत वाईट असं निर्माण झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणून पश्चिम बंगालमधल्या 4 जागा, आसाममधल्या 4 जागा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रचंड मोठं आक्रोश आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या या ज्या जागा आहेत यांना एक मोठा उठाव मिळण्याची शक्यता आहे. फार मोठं या इलेक्शनमध्ये कुणाची लाट नसली तरी मोदी विरोधामध्ये एक फार मोठा असंतोष लोकांमध्ये आहे आणि म्हणून मी आसामचा उल्लेख केला, मी बंगालचा उल्लेख केला आणि विशेष करून मी कर्नाटकचा उल्लेख केला. युपीमध्ये योगींचा बुलडोझर हा संपूर्ण मुस्लिम जगतामध्ये अत्यंत अप्रिय विषय आहे. सातत्याने हिंदू मुस्लिम आणि सतत मोगलांचीच उदाहरणं देत जेव्हा योगी बोलतात तेव्हा मुस्लिमच्या विरोधात सातत्याने प्रचार करून हिंदूंची मतं मिळतील असं जे योगींचं आणि मग दलितांना, मुसलमानांना, अल्पसंख्याकांना अत्यंत वाईट वागणूक ज्या युपीमध्ये मिळते त्या ठिकाणी अत्यंत महत्वाच्या अशा ज्या निवडणुका आहेत या ठिकाणी आपल्याला असं चित्र दिसतंय की योगी विरोधात सुद्धा एक प्रचंड मोठं वातावरण अखिलेश आणि त्या ठिकाणी राहुल गांधी या 2 तरुण नेत्यांनी आणि बिहारमधले तेजस्वी यादव या तिघांचा एक प्रभाव असा दिसतोय की सामाजिक न्यायाच्या प्रश्नावरती, दलितांच्या संरक्षणाविषयी, महिलांच्या संरक्षणाविषयी, अल्पसंख्याकांच्या संरक्षणाविषयी त्यांनी ज्या भूमिका मांडल्या आहेत आणि न्यायपत्रामधून ज्या न्यायाच्या कल्पना, संविधानातून जो न्याय मिळाला पाहिजे, इकॉनॉमिक जस्टिस आणि पॉलिटिकल जस्टिस मिळाला पाहिजे, सोशल जस्टिस म्हणजे कास्ट सेन्सस करणं आणि कास्ट सेन्सस म्हणजे जातीय जनगणना करणं आणि ती जनगणना करत असताना ताबडतोबीने एकूण या देशामध्ये गरिबांकडे, श्रीमंतांकडे, मध्यमवर्गीयांकडे एकूण किती संपत्ती आहे, त्यांचे ऍसेट्स किती आहेत याची एक इकॉनॉमिक सेन्सस म्हणजे संपत्तीची गणना करणं हा एक असा उद्देश त्यांनी ठरवलाय की जातीय जनगणना केल्यानंतर जी सामाजिक विषमता आहे, जी आर्थिक असमानता आहे ती दूर करण्याकरता एकूणच या देशामध्ये संपत्तीचं जे केंद्रीकरण झालंय म्हणजे इकॉनॉमिक सेन्सस केल्यानंतर देशाची निर्माण झालेली संपत्ती त्याचं जर सुयोग्य वाटप करायचं असेल तर त्या दृष्टीने काही आर्थिक धोरणं घ्यायला लागतील. मग ती बेरोजगारी दूर करणं, रोजगार निर्माण करणं, नवीन उद्योग निर्माण करणं आणि असमानता दूर करणं आणि विषमता दूर करणं या दृष्टीने कास्ट सेन्सस आणि इकॉनॉमिक सेन्सस या एका
म्हणजे सामाजिक न्यायाच्या आणि आर्थिक न्यायाच्या प्रश्नावरती संपूर्ण बिहार आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी एक जनतेची वावटळ निर्माण झाली आहे. ती अखिलेश यादव, ते समाजवादी पक्ष, आरजेडी म्हणजे लालू यादवांचा मुलगा तेजस्वी यादव आणि राहुल गांधी या 3 तरुणांच्या भोवती आज जनता उभी राहते आहे. आणि त्यामुळे हे सर्व प्रश्न की मोदींच्या एका भ्रामक प्रचाराला उत्तर म्हणून महागाई आणि रोजगाराचे ज्वलंत प्रश्न घेऊन जेव्हा हे उभे राहतात तेव्हा त्यांच्या बाजूने जनता उभी राहते. त्यामुळे आता उद्याच्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये ज्या निवडणुका आहेत त्याला अत्यंत महत्व आहे. किमान 10 सीटा त्या ठिकाणी आहेत. मध्य प्रदेशमध्ये पण 10 ठिकाणी आहेत. मोरेना या ठिकाणी मोदींची जी सभा झाली मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी सभा रिकामी होती. लोक सभा सोडून जात होते, खुर्च्या रिकाम्या होत्या. अशा ठिकाणी आणि ग्वालियरमध्ये शिंदेच्या सभांना सुद्धा काही प्रतिसाद नाही. अशा तऱ्हेने एक त्या ठिकाणी असेंब्ली इलेक्शन होती मध्य प्रदेशमध्ये, बीजेपीच्या बाजूने वातावरण निर्माण झालं होतं. पण आता पूर्णपणे ते वातावरण बदललेलं आहे. आणि मध्य प्रदेशमध्ये बीजेपीच्या सर्व लोकसभेच्या सीटा असल्या म्हणजे जवळजवळ 25, त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त सीटा काँग्रेसकडे येण्याची शक्यता आहे. कारण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्यातच मुख्यतः लढत आहे. आणि मोदींच्या सभा ओस पडत असताना राहुल गांधींच्या सभा या तुडुंब गर्दीमध्ये आणि विशाल रोड शो मध्ये त्या ठिकाणी चाललेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी जरी इंदोर सारख्या ठिकाणी किंवा खजुराहो सारख्या ठिकाणी काँग्रेसच्या कॅन्डिडेटनी जरी भाजपशी शरणागती पत्करलेली असली तरी एकूण वातावरण संपूर्ण मध्य प्रदेशमध्ये सुद्धा हे मोदीच्या विरोधात आहेत. युपी, आसाम, बंगाल, बिहार, मध्य प्रदेश हे बघत असताना गुजरातमध्ये एकूण 25 पैकी एका ठिकाणी सुरतेला तर काँग्रेसच्या माणसांनी विरोधच म्हणजे शरणागतीच पत्करली. त्यामुळे 24 ठिकाणी निवडणुका आहेत. गोव्यातल्या 2 ठिकाणी निवडणुका आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघतो कर्नाटकमध्ये 14 आणि महाराष्ट्रामध्ये 11 ठिकाणी एकूण 94 ठिकाणी निवडणुका आहेत. आणि या 94चा लेखाजोखा मी यापूर्वी जे पहिले 2 राऊंड झालेत त्या ठिकाणी असं म्हटलं होतं की पहिल्या राऊंडमध्ये 102 पैकी 25 ठिकाणी भाजपचा पराभव झालेला असेल. अन्य ठिकाणी महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचा विजय झाला असेल. म्हणजे 102 मध्ये 25 एका बाजूला भाजपच्या आणि इंडिया आघाडीकडे उर्वरित असतील. म्हणजे पहिल्या फेरीमध्ये इंडिया आघाडी प्रचंड मोठ्या आघाडीवर असेल. दुसऱ्या फेरीमध्ये जवळजवळ 88 सीटांचा प्रश्न होता. आणि त्या ठिकाणी सुद्धा 2/3 जागा या, कारण तेव्हा केरळचं संपूर्ण राज्य, कर्नाटकचा अर्धा भाग आणि राजस्थानचा अर्धा भाग हा निवडणुकीच्या प्रक्रियेत होता. युपीतला काही भाग होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या 88 जागांपैकी 60% जास्त जागा या इंडिया आघाडीला मिळतील असं मी म्हटलं होतं. आणि त्यामुळे दोन्ही पहिल्या फेऱ्यांमध्ये जी परिस्थिती आहे, आता तिसऱ्या फेरीमध्ये जेव्हा आपण 94 सीटांचा प्रश्न म्हणतो तेव्हा महाविकास आघाडीला एक मोठी बढत मिळेल अशाची शक्यता आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात संपूर्ण कोकण त्या ठिकाणी विनायक राऊत विरुद्ध माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामध्ये लढत आहे. 1 to 1 फाईट आहे. रायगडमध्ये आलं तर अनंतराव गीते आणि एनसीपीचे म्हणजे अजितदादा पवार यांच्या गटाचे सुनील तटकरे या दोघांमध्येच प्रामुख्याने लढत आहे. आणि या दोन्ही ठिकाणी स्पष्टपणे उद्धव ठाकरेचा उमेदवार यांना पुन्हा एकदा खासदारकी मिळेल अशा तरी चिन्ह आहेत. नारायण राणे काही म्हटलं तरी पूर्वी ते निवडून यायचे, परंतु आता नारायण राणेंचा एकूणच त्यांचा जो वचक होता ते आणि त्यांची मुलं, त्यांचा वावर जो काही या महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षात दिसतो त्यातून त्यांनी स्वतःच इतकं डिव्हॅल्युएशन करून घेतलेलं आहे की ते कोकणचे सुपुत्र म्हणून घेणारे आता कोकणामध्ये नकोशे झालेले आहेत. आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविरुद्ध त्यांनी जे काही आतापर्यंत किंवा त्यांच्या मुलांनी गरळ ओतलेली आहे, त्यामुळे शिवसेनेचा हा जो बालेकिल्ला आहे, उद्धव ठाकरेंचा जो बालेकिल्ला आहे कोकण, त्या ठिकाणी पुन्हा एकदा राऊत म्हणजे विनायक राऊत हे बाजी मारतील आणि प्रचंड मताधिक्याने नारायण राणेचा पराभव होईल. अशा तऱ्हेने उद्धव ठाकरेंच्या प्रचंड मोठ्या सभा संपूर्ण कोकणात झालेल्या आहेत. आणि अनंतराव गीतेंच्या बाबतीमध्ये कालची अलिबागची सभा अशीच प्रचंड होती. त्यामुळे तटकरेंचा पराभव निश्चित आहे. या दोनही सीटा उद्धव ठाकरेंच्या बाजूने जातील. त्याचबरोबर जर पश्चिम महाराष्ट्रात आपण गेलो तर कोल्हापूरची सीट छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून त्यांचा विरोधक हा किती कमकुवत आहे. आणि त्यांनी जे काही अत्यंत वाईट पद्धतीने छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख केला त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच ती सीट शाहू महाराज जिंकल्यासारखेच आहेत. पण त्या ठिकाणी शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या एवढ्या प्रचंड सभा झालेल्या आहेत. इव्हन आपचे संजय सिंग यांचं घणाघाती जे भाषण आहे ते कोल्हापूरकरांना इंडिया आघाडीला आघाडी देऊन जातं. आणि छत्रपती शाहू महाराजांचा लौकिक अजात शत्रू असाच आहे. आणि शाहू महाराज हे अर्थातच कोल्हापूरकरांचं दैवत आहे. आणि शाहू महाराजांचा विचार प्रत्यक्ष शाहू महाराजांचे वारस जेव्हा त्या ठिकाणी काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढवतात तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात त्याचा प्रभाव असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे शाहू महाराज निवडून येतील याच्यात कोणतीही शंका नाहीये. महाविकास आघाडीच्या आणि इंडिया आघाडीच्या
प्रचंड मोठा सातत्याच्या सभा त्या विभागात झालेल्या आहेत. प्रश्न आहे तो हातकणंगलेला राजू शेट्टी त्या ठिकाणी बाजी मारून नेतील त्या ट्रँग्युलर फाईटमध्ये, जिथे महाविकास आघाडी आहे, जिथे युतीचा उमेदवार आहे, पण त्या ठिकाणी राजू शेट्टी यांचं जे काही काम आहे शेतकऱ्यांमध्ये, आणि यापूर्वी सुद्धा ते निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना एक निश्चितपणे ते जिंकतील. आज ते अपक्ष आहेत, पण निश्चितपणे ते उद्या इंडिया आघाडीच्या बाजूने येऊ शकतात. असाच राजू शेट्टी यांच्या विचाराचा जो काही एक ओळख त्यांच्या विचाराची ज्यांना आहे, त्यामुळे राजू शेट्टी निवडून येतील यात शंका असण्याचं कारण नाही. सांगलीला मात्र एक प्रश्न निर्माण होतोच. सांगलीला काँग्रेसची पारंपरिक सीट आहे, परंतु चंद्रहार पाटील हे इंडिया आघाडीचे उमेदवार आणि विशाल पाटील वसंतदादा पाटलांचे नातू हे त्या ठिकाणी आज अपक्ष म्हणून उभे आहेत. आणि इंडिया आघाडीचा जरी उमेदवार त्या ठिकाणी असला तरी लढत मात्र असं दिसतंय की विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील म्हणजे इंडिया आघाडीचे उमेदवार आणि अपक्ष वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील यांच्यातच आहे. आता निर्णय सांगणं कठीण आहे, कारण मुळातच ही अटीतटीची अशी लढाई आहे. त्यामुळे ही एक सीट आणि निवेदन म्हणजे हातकणंगलेची एक सीट, या दोन सीटांविषयी मत व्यक्त करणं हे हातकणंगलेला जरी राजू शेट्टी निवडून येत असतील तरी सांगलीला सांगणं कठीण आहे. मात्र साताऱ्याला शरद पवारांनी जो कॅन्डिडेट उभा केलेला आहे शिंदे, शशिकांत शिंदे, हे प्रचंड मताधिक्याने उदयनराजेंचा पराभव करून निवडून येतील. कारण त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या मिटिंग असतील किंवा शरद पवारांच्या मिटिंग असतील, आणि स्थानीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी जो एकूणच उदयनराजेच्या विरुद्ध उठाव केलेला आहे तो बघता ज्या प्रचंड सभा आणि जो प्रचंड प्रतिसाद आहे, एकूणच साताऱ्याची सीट ही राष्ट्रवादीची सीट आहे, ही काँग्रेसच्या पाठिंब्याने मोठ्या मताधिक्याने शशिकांत शिंदे निवडून येतील असं त्या ठिकाणचं चित्र आहे. या बरोबरीने बारामती ही एक अशी सीट आहे की ज्या ठिकाणी शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष त्यांचं चिन्ह गेलं आणि त्यांचा पक्ष फोडला अजितदादांनी, तो फडणवीसांनी अमित शहाच्या मदतीने फोडला. पण त्या ठिकाणी अजितदादा या बारामतीच्या पराभवानंतर होय निश्चितपणे अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार जनतेचा उठाव हा अजितदादांच्या विरोधात होईल आणि शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागून त्यांची जी प्रतिष्ठा बारामतीच्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात पूर्वापार आहे ती प्रतिष्ठा निश्चितपणे कामी येईल आणि सुप्रिया सुळे यांचा विजय त्या ठिकाणी होईल असंच आता चित्र आहे. कारण त्या ठिकाणी भले अजित पवार हे सध्याचे तिथले आमदार असले आणि त्या ठिकाणी डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणून जरी त्यांनी अनेक ठिकाणी कामं केली असली तरी शेवटी प्रतिष्ठा पणाला लागेल ती निश्चितपणे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष का अजितदादांचा, आणि त्या ठिकाणी शरद पवार निश्चितपणे बाजी मारून येतील. हे दोन प्रॉक्सी आहेत. प्रत्यक्ष लढाई सुनेत्रा पवार म्हणजे मिसेस अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे ज्या ऑलरेडी खासदार आहेत, त्यामुळे सुप्रिया सुळेंचा पुन्हा विजय हा शरद पवारांच्या पाठिंब्याने तो अधिक मोठा असेल. याच्याविषयी मला असं वाटतं की संपूर्ण मतदारसंघामध्ये कोणाचा त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही, किंबहुना तो ऐतिहासिक असा विजय असेल. आणि म्हणून बारामती असतील, सांगली असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, हातकणंगले असेल, कोकण असेल किंवा रायगड असेल, त्याच्या पलीकडे आणखीन ज्या काही सीटा आहेत त्याच्यामध्ये खानदेशमध्ये एक 2 किंवा 3 सीट आहेत, मराठवाड्यामध्ये 2 किंवा 3 सीट आहेत, म्हणून 11 सीट आहेत. या सर्वच ठिकाणी विशेष करून खानदेशमध्ये वातावरण हे महायुती किंवा मोदीच्या विरोधात आहे. मुख्यतः महायुतीमध्ये अजितदादा पवार, फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा ट्रिपल इंजिनचं जरी आत्ताचं सरकार असलं तरी एकूणच मोदीच्या विरोधामध्ये जे वातावरण आहे, मोदी आणि शहा हे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा एक डझन वेळा येऊन गेलेत, यांचं जे काही वक्तव्य आहे हे वक्तव्य इतकं चीड आणणारं आहे. म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणं, किंवा आता मग जेव्हा पराभव समोर दिसू लागतो मग सांगायचं की माझं बाळासाहेब ठाकरेंचं प्रेम होतं आणि उद्धव ठाकरेंकरता माझे अजून दरवाजे उघडे आहेत. याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलेलं आहे की तुमचे दरवाजे उघडे असतील तर उघडेच राहू द्या, बंद केले तर बंद करा, मला आमचं तुमच्याशी काही देणं घेणं नाही, आणि महाराष्ट्राचा सन्मान उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे राखतील असं जेव्हा संजय राऊत म्हणाले, किंवा महाराष्ट्राचा सन्मान हे उद्धव ठाकरेंचे 21 उमेदवार निवडून आणण्यासाठी आहेत आणि ते निवडून येतील. शरद पवारांचे 10 उमेदवार निवडून येतील आणि काँग्रेसचे 17 उमेदवार निवडून येतील. अशाच तऱ्हेचं महाविकास आघाडीच्या बाजूने महाराष्ट्रात वातावरण आहे. आता आपण बोलतो त्या 11 जागांविषयी. या 11 जागांमध्ये बारामती ही सर्वात मोठी ऐतिहासिक अतिशय लढाई. शरद पवार जिंकतील, सुप्रिया सुळे पुन्हा एकदा खासदार होतील, याच्यात काही शंका नाही. सांगलीचा प्रश्न वगळता, अपक्ष एक हातकणंगलेला जे आहे ते वगळता, एकूण 11 मधले हे जे 2 वगळले तर 9 जागा या सर्व ठिकाणी उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी इंडिया आघाडीचे उमेदवार उभे आहेत, किंवा शरद पवार ज्या ठिकाणी इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत आणि ज्या ठिकाणी काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत म्हणजे महाविकास आघाडीचे, त्यांना मोदीच्या विरोधात जनता कशी लढते त्याचा प्रचंड मोठा फायदा मिळणार आहे. हे खरं आहे की शरद पवारांच्या मिटिंगा मोठ्या झाल्या, उद्धव ठाकरेंच्या मिटिंगा मोठ्या झाल्या, त्यांच्याबरोबर नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आहेत किंवा बाळासाहेब थोरातजी आहेत, ही सगळी मंडळी, नेते मंडळी त्या ठिकाणी, विजय वडेट्टीवार आहेत. तरी सुद्धा लोकांनी हे ठरवलंय की संविधानाचा बचाव,
संसदीय लोकशाही वाचवणं आणि मोदींनी 10 वर्षात जी अर्थव्यवस्थेचा सत्यानाश केलाय, शेतकरी कामगार यांचा सत्यानाश केलाय, याच्या विरोधात आपण मत दिलं पाहिजे. आणि मुख्यतः संविधान वाचवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राला तमाम अल्पसंख्याक वर्ग, तमाम दलित वर्ग, प्रकाश आंबेडकरांनी जे भाजपला मतदान करण्याचा जो निर्णय केलेला आहे आणि जी लांगून चालन केलं आहे किंवा जी दलाली केली आहे, त्याच्या विरोधात संपूर्ण आंबेडकरी समाज, संपूर्ण दलित समाज हा एक उत्तर देतो आहे प्रकाश आंबेडकरांना की आम्ही महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहणार, आम्ही महाविकास आघाडीला जिंकून देणार. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान आणि संसदीय लोकशाही धोक्यात आहेत. तुम्ही जरी बाबासाहेबांचं रक्त असलात तरी आम्ही बाबासाहेबांच्या विचारांची आहोत, हे प्रत्यक्षपणे लोक म्हणजे सेना भवनामध्ये एक मध्यंतरी मिटिंग झाली होती. त्या ठिकाणी दलित समाजाचे किंबहुना काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादीचे किंवा अनेक दलित नेत्यांनी हे प्रकटपणे बोलून दाखवलं की आम्हाला संविधान वाचवणं हे महत्वाचं वाटतं आणि म्हणून महाविकास आघाडीला निवडून देणं हे पहिलं उद्दिष्ट आमच्या सर्वांचं आहे. प्रकाश आंबेडकरांना दुर्लक्ष करा, हे दलित समाजाचं मत आहे. हीच भाषा मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी पण सेना भवनामध्ये मांडली आणि त्याचं प्रत्यंतर या 11 ज्या जागा आहेत, याही पूर्वी मुस्लिमांनी आणि दलितांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केलेलं आहे. ते उद्याच्या मतदानात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच ठिकाणी दिसणार आहे, विशेष करून कोकणात आणि रायगडमध्ये. आणि इथे जर बघितलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा बारामतीच्या सर्व ठिकाणी आंबेडकरी जनता, मुस्लिम जनता आणि बहुजन हे संपूर्णपणे महाविकास आघाडीचे उभे राहतील. आणि म्हणून माझं विश्लेषण हे स्पष्टपणे हे आहे की पहिल्या 2 टप्प्याप्रमाणे याही टप्प्यामध्ये देशामध्ये एकूण 94 सीटांमध्ये सबस्टॅन्शियली म्हणजे जवळजवळ 70% जागा हे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या बाजूने मिळतील. आणि महाराष्ट्राच्या 11 जागांपैकी एक जागा ज्याच्यामध्ये निर्णय देणं फार कठीण आहे ती सांगलीची जागा, पण अन्य ठिकाणी महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी ही महायुतीला धोबीपछाड करून प्रचंड मोठ्या फरकाने विजय मिळवेल, अशाच तऱ्हेची ही तिसरी फेरी आहे. आणि हे मी सांगत असताना एका गोष्टीचा उल्लेख करणं आवश्यक आहे. 2 दिवसापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावरती फ्रीडम ऑफ प्रेस इंडेक्स त्याच्यामध्ये भारत हा 116वा इतक्या मागे आहे असं कोण बोललं? तर झी मीडियाचे सर्वेसर्वा सुभाषचंद्र गोयल बोलले. आपण ज्याला गोदी मीडिया म्हणतो त्या गोदी मीडियाचे महापुरुष म्हणजे सुभाषचंद्र गोयल. त्यांनी हे वक्तव्य करावं आणि त्यांनी शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावरचा कॅमेरा हटवणं आणि प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरती कॅमेरा लावणं, अशा तऱ्हेच्या गोष्टी झीवरती दिसायला लागल्यात. त्यांनी नरेंद्र मोदींवरती सातत्याने एकाच बाजूने बातम्या देणं आणि प्रचार करणं हे ज्या त्यांच्या सगळ्या अँकरचं काम होतं, त्यांच्या सीईओचं काम होतं, त्या सगळ्यांना सुभाषचंद्र गोयल यांनी घरी बसवलंय आणि त्यांचा हिंदी, त्यांचा गुजराती, मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कानडी सर्व चॅनेलमध्ये त्यांनी खूप मोठे परिवर्तन केलेत. आणि जणू काही या गोदी मीडियाचा पहिला जो सॅटेलाइट चॅनल होता या देशातला, मला वाटतं 1997-98च्या आसपासचा असेल, यांनी हा निर्णय घेणं, याचा अर्थ हवा बदल रही है, माहौल बदल रहा है. इंडिया आघाडीच्या बाजूने राहुल गांधींना पूर्णपणे त्यांच्या दोन्ही यात्रामध्ये ब्लॅकआउट करणारा गोदी मीडिया आता राहुल गांधींची दखल घेतोय आणि मोदींना, शहांना त्यांची जागा दाखवतोय. हा एक मोठं परिवर्तन तिसऱ्या राऊंडच्या म्हणजे उद्या जेव्हा तिसऱ्यांदा वोटिंग होणार आहे त्याच्या आधी 2 दिवस सुभाषचंद्र गोयलने एक व्हिडिओ इंटरव्ह्यू मध्ये दिलाय आणि त्यांच्या सगळ्या ह्या मोदी भक्तांना जे अँकरिंग करायची त्यांना काढून टाकलंय आणि त्यांचं रंगरूप हे झीचं बदलत चाललंय. हे कशाचं निदर्शक आहे? तिसऱ्या मतदानाच्या आधी त्या संपूर्ण देशातल्या प्रचार माध्यमांना त्यांचा अंतर्गत काही रिपोर्ट हातात आलाय का? जसं आम्ही म्हणतो, आम्ही विश्लेषण करतो, तसं अनेक युट्यूबवाले विश्लेषण करतायत. आणि ह्या सगळ्या युट्यूब चॅनलने आज गोदी मीडियाला एक आव्हान देऊन एक वातावरण निर्मिती केली आहे. नव्हे, संपूर्ण महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या बाजूने आज जनतेला उभं करण्याचं काम या गेल्या 3 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षात केलंय. मोदी रोजच चुका करतायत, अमित शहा रोजच चुका करतायत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे लोक आता चिडून बोलतायत. किंबहुना मोदींनी केलेला अन्याय, त्यामुळे भारत किती मागे गेला हे सर्वसामान्य माणूस आज ठरवतोय की काही झालं तरी बॅलेट बॉक्समधून मोदींचा पराभव करायचा आणि मोदींनी केलेला सत्यानाश, मोदींनी संविधानाचं केलेलं नुकसान याच्यापुढे बिलकुल न होता आपण मोदींचा या इलेक्शनमध्ये पराभव नाही केला तर आपली धडगत नाही, हे सामान्य माणसाला कळतंय. म्हणून सामान्य माणूस मोदी आणि शहांच्या विरोधात आहेत आणि आता माध्यमांना याचा सुगावा लागलाय. आणि म्हणूनच झी मीडिया सारखा माध्यम आता वारा बदलतोय, हवा बदल रही आहे. हे मला उद्याच्या निवडणुकीच्या आधी 2 दिवस झी मीडियाच्या सुभाषचंद्रच्या इंटरव्ह्यूच्या नंतर आता मी जे विश्लेषण करतोय त्याच्यामध्ये गोदी मीडिया सुद्धा उद्यापासून एक वेगळं रूप दाखवायला लागेल. आणि हाच एक्झॅक्टली फरक 4 जून पर्यंत आलेला आपल्याला दिसेल. त्यामुळे उद्याच्या 94
पैकी महाराष्ट्रातल्या 11 जागा त्या महाविकास आघाडीकडे भक्कमपणे येतील आणि 60 ते 70% जागा इंडिया आघाडीकडे येतील असं माझं विश्लेषण आहे. आणि निश्चितपणे मोदींना त्यांच्या पराभवाची ही सुरुवात झाली आहे हे नक्कीच.